विद्यार्थी मित्रांनो, मागच्या व्हिडिओत आपण पाहिलं की दिल्लीला आपल्या नोकरीच्या कॉल लेटरच्या निमित्ताने जात असणाऱ्या अरुणिमाजींना कसा अपघात होतो। 49 रेल्वे गाड्या त्यांच्या पायावरून जातात। त्या मदतीची याचना करत 7 तास ज्या आहे त्या पडून राहतात। शेवटी सफाई कामगार येतात आणि ते हादरून जातात अरुणिमाजींना। तसं पाहून सरतेशेवटी बरेलीच्या एका छोटेखानी हॉस्पिटलमध्ये ते अरुणिमाजींना दाखल करतात। तर पहिल्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला CISF या केंद्रीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतर्फे खेळाडूंना ज्या मोठमोठ्या नोकऱ्या मिळतात त्या संस्थेबद्दलचं CISF याचा लॉंग फॉर्म काय आहे ते तुम्हाला सांगायचं राहिलं होतं। तर त्याचा लॉंग फॉर्म आहे सेंट्रल इंडस्ट्रियल सिक्युरिटी फोर्स, केंद्रीय औद्योगिक संरक्षण दल असंही म्हणूया आपण त्याला, केंद्रीय औद्योगिक संरक्षण दल। आणि त्या डिपार्टमेंट मध्ये नोकरीची संधी अरुणिमाजींना आली होती, पण झालं अघटितच। मग काय दुर्दैवी कथा पुढे चालू झाली लक्षात घ्या। बरेलीच्या त्या हॉस्पिटलमध्ये ना भूलतज्ञ होता ना मला देण्यासाठी पुरेसं रक्त। आता भूलच तज्ञ याचा अर्थ आपल्याला मराठीमध्ये माहित असण्यापेक्षा इंग्रजी शब्द आपल्याला जास्त माहिती आहे। ॲनेस्थेशियालिस्ट म्हणजे कुठलीही शस्त्रक्रिया करण्यासाठी त्या अवयवाचे बधिरीकरण करणारा डॉक्टर किंवा वैद्य, त्याला म्हणतात भूलतज्ञ। सचिंत झालेल्या डॉक्टर व सहकाऱ्यांना मीच धीर दिला। आता सचिंत होणे म्हणजे अतिशय काळजीने त्रस्त होणे, काळजीने त्रस्त याचा अर्थ होतो सचिंत। सचिंत झालेल्या डॉक्टरने काय करावं, इतका पायाची चाळणी किंवा एवढा दुर्दैवी अपघात त्यांनी नव्हता पाहिला। आणि त्यांनी खचून जायच्या आत अरुणिमाजी स्वतः पेशंट असून, स्वतः रुग्ण असून त्याच त्यांना मानसिक धीर देऊ लागला। डॉक्टर, नाहीतरी माझ्या पायाची चाळणी झालेलीच आहे, आता भूल न देताच तुम्ही तो कापलाच तरी चालेल। पहा, साधी मुंगी चावली तर आपण वेदनेने कळवतो, पण अरुणिमाजी एकमेव अशा होत्या की त्या डॉक्टरांना धीर देऊ लागल्या, म्हणू लागल्या की मला ॲनेस्थेशिया न देता माझे जे चेंदामेंदा झालेले पाय आहेत, जे चाळणी झालेले पाय आहेत, ते तुम्ही कापले तरी चालेल। डॉक्टर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी स्वतःचे 1 युनिट रक्त मला दिले आणि माझ्या देखतच माझा पाय कापला गेला। मग भरपूर रक्तपात झालेला होता या अपघातामध्ये। अरुणिमाजींच्या सर्व चेतना जागृत होत्या। साधं इंजेक्शन घ्यायचं म्हटलं तरी आजची तुमची एवढी पिढी घाबरते आणि स्वतःचा पाय करा कापल्या जात असताना अरुणिमाजींच्या शरीराने त्या वेदना अतिशय कणखरतेने सहन केल्या। इकडे मी जीवन मरणाच्या सीमारेषेवर होते। जीवन आणि मरण हा पूर्वसंचिताचा खेळ असावा एवढी असहाय्य असलेल्या अरुणिमाजी त्या खेळाच्या जगते की मरते या सीमारेषेवर होत्या। पण हॉस्पिटलच्या बाहेरच्या जगात वेगळंच नाट्य घडत होतं। व्हॉलीबॉल खेळणाऱ्या आणि टेनिसपटूमध्ये प्रसिद्ध असलेल्या या अरुणिमाजींबद्दल कुभांडा रचल्या जात होतं। आणि कोणतं नाटक घडत होतं तर फुटबॉल आणि व्हॉलीबॉल चॅम्पियन युवती 7 तास जखमी अवस्थेत उपचाराविना पडू लागली, ही बातमी प्रसार माध्यमांनी अचानकपणे उचलून धरली। प्रसार माध्यम म्हणजे माहिती आहे तुम्हाला, वृत्तपत्र आहे, दूरदर्शन आहे किंवा वेगवेगळे नियतकालिका आहे, त्यामध्ये ही बातमी छापून आली आणि तत्कालीन क्रीडा मंत्र्यांनी दिल्लीच्या एम्स मध्ये हलवले। केंद्रीय खेळाडू असल्यामुळे अरुणिमाजींना केंद्रीय क्रीडा मंत्र्यांनी एम्स नावाच्या हॉस्पिटलमध्ये तात्काळ हलवले।
कुठल्या एम्स. आता विद्यार्थी मित्रांनो, दिल्लीचं जे हे एम्स हॉस्पिटल आहे, या हॉस्पिटलवरूनच नीट सारखी एम्स ही वैद्यकीय क्षेत्रातली एक तुमच्या बुद्धिमत्तेची कसोटी पाहण्यासाठी परीक्षा घेतली जाते. तुम्हाला माहिती आहे की MBBSच्या प्रवेशासाठी पात्र ठरण्यासाठी पूर्व परीक्षा जी आहे ती नीट, आणि अजून त्यापेक्षाही चांगल्या कॉलेजेसमध्ये MBBSला नंबर लागावा यासाठी जी पूर्व चाचणी घेतली जाते ती एम्स या विभागातर्फे सुद्धा घेतली जाते. तेच हे हॉस्पिटल आहे. मुंबईमधलं KEM हॉस्पिटल असो, नानावटी हॉस्पिटल असो, एम्स हॉस्पिटल असो किंवा टाटा मेमोरियल हॉस्पिटल असो, जे हॉस्पिटल असो, ही सर्व इंटरनॅशनल लेवलवरची अत्युच्च सुविधा असलेली हॉस्पिटल आणि यांच्या मेडिकल कॉलेजमध्ये नंबर लागणं हे अतिशय भूषणावह वैद्यकीय क्षेत्रांमधल्या उमेदवारांसाठी असलेली बाब आहे. तर असो, केंद्रीय क्रीडा मंत्र्यांनी अरुणिमाजींना एम्सला हलवलं. राष्ट्रीय खेळाडू असल्याने अत्युच्च दर्जाच्या, अत्युच्च म्हणजे आधुनिक प्रकारच्या सुविधा ज्या आहेत त्या त्यांना पुरवल्या गेल्या. पण शल्य म्हणजे दुःख. सर्व काही मिळालं पण शल्य जे आहे ते खूप मोठं होतं. आणि ते काय तर प्रसार माध्यमांनी वाटेल त्या वावड्या याचा अर्थ होतो अफवा. इतक्या साऱ्या अफवा अरुणिमाजींबद्दल उडवायला सुरुवात केली की त्या मानसिक दृष्ट्या अतिशय घायाळ झाल्या. कुठल्या वावड्या? प्रसार माध्यमे तुम्हाला माहिती आहे, दूरदर्शन असो, वृत्तपत्र असो, नियतकालिके असो वा मासिके असो. तर अरुणिमाजींकडे प्रवासाचं तिकीट नव्हतं, म्हणून त्यांनी रेल्वेतून खाली उडी मारली. इथपासून अरुणिमाजींनी आत्महत्येचा प्रयत्न केला असं काहीही छापून येत होतं की प्रवासाचं तिकीट नव्हतं. यासारखी म्हणजे लाजिरवाणी गोष्ट अरुणिमाजींबद्दल छापून येणं म्हणजे किती कमालीची आहे. आणि त्यामुळे आत्महत्येचा प्रयत्न केला. तर तब्बल 4 महिने एम्समध्ये त्या अत्युच्च दर्जाच्या सुविधांखाली दुरुस्त होत होत्या. पण शरीराच्या जखमांवर तर मलमपट्टी झाली होती, पण मानसिक जखमांचे घाव अंतरंग घायाळ करणारे. मनाच्या ज्या जखमा आहेत, मानसिक जखमा ज्या आहेत, ते घाव अंतरंग म्हणजे अंतर्मन अतिशय घायाळ करणारे होते. अंतरंग घायाळ, अंतर्मन घायाळ करणारे म्हणजे अतिशय ज्याला म्हणतो छिन्न विछिन्न करणारे, जखमी करणारे अशा प्रकारचे होते. कारण लोक वाटेल ते तोंडाला येईल ते बोलत होते. मी आणि माझं ढालीप्रमाणे रक्षण. पण एक आहे की अरुणिमाजींची बहीण, भाऊ आणि आई कणखर ढालीप्रमाणे त्यांच्या पाठीशी होते. आम्ही सत्य परिस्थिती ओरडून सांगत होतो की अरुणिमाजींसोबत रेल्वेमध्ये कशा प्रकारचा अपघात झाला, कसं चोरट्यांनी त्यांना ढकलून दिलं, पण कुणाचंही त्यांच्याकडे लक्ष नव्हतं. तुम्हाला निर्भया हत्याकांड माहिती आहे की निर्भयाची निर्मम हत्या केल्यानंतर टोळी सुटून गेली होती, पण अखेरीस कठोर परिश्रमाने त्या आरोपींना सजा मिळाली. तर तसंच पण सुरुवातीला सत्य परिस्थिती जाणून घेण्याचा प्रयत्न कोणीही केला नाही. पण ती ऐकण्यासाठी ना कुणाला वेळ होता ना कुणाला रस. पण ती परिस्थिती ऐकण्यासाठी वेळ किंवा रस हा कुणालाही नव्हता. त्याच दिवशी हॉस्पिटलमध्ये पडल्या मी निर्धार केला. आणि हॉस्पिटलमध्ये पडून होत्या तरी मनाशी काही वेगळंच युद्ध किंवा द्वंद्व अरुणिमाजींचं चालू होतं. जे आज बोलत आहेत, माझ्याकडे बोटे दाखवत आहेत, त्यांना बोलू दे. कधी कधी लोक काय बडबड करत आहे यापेक्षा स्वतःच परीक्षण करणं महत्वाचं असते. आपला लोकांवर फोकस नसला पाहिजे, तर आपला प्रोग्रेस कसा होतो त्याकडे नेहमी लक्ष असलं पाहिजे. एक दिवस नक्की माझा येईल की ही अरुणिमा एव्हरेस्ट सर शिखर करेल. विश्वास ठेवा. कोणाच्याही प्रभावाखाली व भावनेच्या आहारी जाऊन मी हा निर्णय घेतला नव्हता. एका फटक्यात माझं शरीर अपंग झालं होतं, पण मन थोडीच अपंग होतं. गगन भरारी घ्यायचं वेळ रक्तातच असावं लागतं. जेव्हा आपण आपल्या मनाने एखादी गोष्ट ठरवतो तेव्हा आपलं संपूर्ण शरीर आपल्याला साथ देतं. एक सांगू, आपला सर्वात मोठा मोटिवेटर कोण असतो? तो दुसरा तिसरा नसून आपण स्वतःच असतो.
आता उठता बसता खाता पिता केवळ मी एव्हरेस्टचाच विचार करू लागले असते. आणि अरुणिमाजींनी लोकांचं तोंड बंद करायचं ठरवलंच होतं की उडत्या पाखराला परतीची तमा नसावी आणि क्षितिजा पलीकडे झेप घेण्याची जिद्द मात्र असावी. हे इतकं ठासून मनावर बिंबवलं होतं त्यांनी की एक ना एक दिवस मी माझे दोन्ही पाय जरी निकामी झाले तरी एव्हरेस्ट शिखर सर करणार, हा एक भीष्म प्रतिज्ञा म्हणून ती त्यांनी केलेली होती. आणि गगन भरारी घ्यायचं वेळ रक्तात कैची या क्या रुकेगी उडने से हमें, अगर हौसले बुलंद है तो आसमां भी छू लेंगे, ही उक्ती त्यांनी नसानसात स्वतःच्या रक्ताच्या कणाकणात थेंबा थेंबात बाणवली होती. आणि आपलं मन हे आपलं सर्वात मोठं मोटिवेटर असते, म्हणजे प्रेरणास्थान असते, हे अरुणिमाजींनी या ठिकाणी सांगितलेलं आहे. ज्याचं मन जितकं खंबीर, जितकी विल पॉवर स्ट्रॉंग, तितका तो जीवन यशस्वी जगत असतो. आणि उठता बसता खाता पिता केवळ एव्हरेस्ट शिखर पार कसं करायचं, हा एकमेव विचार अरुणिमाजींना भेडसावत होता. त्या दृष्टीने वाटचाल करण्याची त्यांची तयारी होती. या पाठाच्या पुढचा अर्धा पाठ नंतरच्या 3 व्हिडिओमध्ये घेईल. त्यामध्ये मी तुम्हाला संपूर्ण धड्याचे कठीण शब्दार्थ, राहिलेल्या पाठाचा सारांश, व्याकरणात्मक दृष्ट्या महत्त्व आणि धड्यामागचा स्वाध्याय घेऊन हा पाठ तुम्हाला जास्तीत जास्त समजेल कसा त्या दृष्टीने प्रयत्न करणार आहे. किंवा पुढच्या आठवड्यात पुन्हा नवीन व्हिडिओ सहित भेटूया. धन्यवाद.